हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सध्या आपला जुलै महिना चालू झाला आहे. जुलै महिन्यातला हा तिसरा आठवडा सुरू आहे आणि आज आहे सोमवती अमावस्या. तर सोमवती अमावस्या आज सोमवारी आणि उद्या मंगळवारी म्हणजे आज संध्याकाळी आय थिंक 6:30 वाजता अमावस्या ही सुरू होते आणि उद्या मंगळवारी 3:13ला ही अमावस्या दुपारी संपते. तर आजच्याच दिवशी म्हणजे आपल्या हिंदू धर्मात जी अमावस्या आहे, म्हणजे मी म्हणत नाही सोमवती, सगळ्यात ज्या अमावस्या आहेत त्या खूप पवित्र मानल्या जातात आणि ह्याच दिवशी खूप उतारे वगैरे केले जातात आपल्या घराच्या विषयी, आपल्या मुलांच्या विषयी, गाडीच्या विषयी, इतरही कोणाला काही जे प्रॉब्लेम्स होत असतात, तर ते आजच्या दिवशीच त्याचे उतारे केले जातात. तर मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती देते आणि जर तुम्हाला हे उपाय करायचे असतील तर नक्की तुम्ही आज आणि उद्या ही दोन्ही दिवसात कोणते कोणते उपाय करायचे आणि तुमच्या मुलांच्या बाबतीत, घराच्या बाबतीत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला शिवशंकराची पूजा करायची आहे. पण शिवशंकराची पूजा कशी करायची? सकाळी उठून तुम्हाला स्वच्छ असं स्नान वगैरे करून, स्वच्छ कपडे घालून वगैरे तुम्हाला सकाळी शिवशंकराची पूजा करायची आहे. माझा व्हिडिओ यायला लेट होईल, पण तुम्हाला ह्याच्यापुढे कोणतीही तुम्हाला सोमवती अमावस्या भेटली तर नक्की ही सेवा करायला विसरू नका. त्याच्यानंतर आज म्हणजे आज 13 जुलैला आज आपली संध्याकाळी 7:30 नंतर जी अमावस्या सुरू होणार आहे, तेव्हा तुम्हाला हे सगळे उतारे करायचे आहेत, उपाय करायचे आहेत आणि जो कावळ्याला घास द्यायचा आहे, ते तुम्हाला उद्या मंगळवारी द्यायचं आहे. 12च्या नंतर द्यायचं आहे. आणि हो, आजच आपण जे आपले पित्र असतात, जे आपल्याला दोष देत असतात, आपली सगळी कामं अडत असतात, ती अडू नये म्हणून तुम्हाला पित्रांसाठी दान करायचं असतं, घास द्यायचा असतो. ते केव्हा कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. तर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराची व तुमच्या मुलाची व तुमच्याकडे जी गाडी किंवा जे कोणतेही वाहन असेल त्याची जी तुम्हाला दृष्ट काढायची आणि ही अमावस्येच्या दिवशी करतात, पौर्णिमा वगैरे नाही. तर तुम्हाला आज ही करायचं आहे आणि हां, ही सेवा तुम्हाला संध्याकाळी 7च्या नंतर करायची आहे. 6:30 वाजता आपली अमावस्या लागणार आहे, पण तुम्हाला ही सगळी सेवा तिन्ही सांजचं म्हणजे 7 वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर तुम्हाला घराची दृष्ट कशी काढायची ते मी पहिलं सांगते. तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. तुमचा जो देव्हारा आहे तिथे जायचं आहे आणि तो देव्हाऱ्याच्या समोर जो नारळ तुम्ही हातात घ्याल तो असा पकडून त्याची जी शेंडी आहे ती देव्हाऱ्याच्या समोर असावी आणि तुम्हाला सिंदूर घ्यायचं आहे. सिंदूर घेऊन त्याच्यावर त्रिशूल काढायचं आहे. त्रिशूल काढल्यानंतर जो नारळाची शेंडी आहे ते तिथे राहणार आणि तुमच्या हातात नारळ राहणार. त्रिशूल काढायचं. त्रिशूल काढल्यानंतर तो शेंदूरनीच काढायचा आणि तो नारळ घेऊन जाऊन तुम्ही तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर जाऊन थांबायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो नारळ घेऊन जी शेंडी आहे ती तशीच सेम, जे शेंडीचं तोंड आहे ते वरती ठेवायचं आहे आणि तो नारळ घ्यायचा आणि तो तुम्हाला 7 वेळेला उतरायचा आणि 7 वेळेला उतरत्या वेळी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करता आला तर तो करा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप करायचा असेल तर हा करा. पण हे करायचं कारण की आपण कोणत्याही प्रकारचे वाईट शक्तीचा वापर करून नाही करत आहे, तर आपण श्री स्वामी समर्थांच्या सेवेमार्गेत आहे, तर तुम्ही ह्या उतारा तुम्ही ह्या पद्धतीने करायचा आहे. तर श्री स्वामी समर्थांचा जप करत्यावेळी ही 7 वेळा तुम्ही हा नारळ उतरवायचा आहे आणि जो नारळ आहे तो तुम्ही 7 वेळा उतरल्यानंतर तुम्हाला पाठी फिरून बघायचा नाही आणि हा नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि जात्यावेळी तुम्हाला मध्ये कोणीही भेटलं तरी तुम्हाला बोलायचं नाही आहे त्यांच्याबरोबर किंवा काही सांगायचं नाही आहे किंवा वगैरे आणि तुम्ही जायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचे. तुम्हाला जर 3 रस्ता असेल तर तिथे ठेवा आणि तिथे नाही ठेवायचं असेल तर सहजासहजी तिथे नकाच ठेवू, ते स्किपच करा. माझं वैयक्तिक मत आहे. जिथे कोण जात नसेल, वावर नसेल आणि जिथे कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. कारण की आपण आपल्या घराची दृष्ट काढलेली आहे आणि त्या दृष्टीचा कोणाचा पाय लागला त्याला त्याचा साईड इफेक्ट किंवा त्यांना ते नको त्रास व्हावा म्हणून तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचाही पाय लागणार नाही. त्यानंतर तुम्ही ते करून आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरी यायचे.
घरी आल्यानंतर तुम्हाला घरातून जायच्या आधीच किंवा घरातलं कोणी व्यक्ती असेल त्यांनी पहिलंच जाऊन एक मगभर बाहेर बाहेर पाणी ठेवायचं आणि ते पाणी तुम्ही पहिलं दोन्ही पायांवर घ्यायचं. कधी जाऊन आल्यानंतर, आधी नाही, जाऊन आल्यानंतर आणि त्याच पाण्यामध्ये 2-3 असं पाण्याचे थेंब आपल्या डोक्यावरती शिंपडायचे आणि त्यानंतर तुम्ही घरी यायचं. हे झालं तुमच्या घराची दृष्ट आणि सेम हेच तुम्हाला तुमच्या मुलांची किंवा तुम्हाला तुमच्याकडे जी गाडी किंवा वाहन असेल, कोणत्याही प्रकारचं असो, तेच तुम्हाला अशीच सेवा सेम नारळाने तुमच्या मुलांवरून पण 7वीला काढून अशाच वेगळ्या ठिकाणी ठेवू शकता. हां, फक्त नारळ चेंज करा. एकाच नारळावरती तुम्ही करू शकत नाही. घरासाठी तुम्हाला दृष्ट काढायची असेल तर घरासाठी. कधी काही दोष असतात, आपल्या घरात पैसा टिकत नाही वगैरे, वगैरे कंटिन्यू भांडणं असतात. त्याच्यासाठी हा नारळाचा उपयोग तुम्हाला खूप, खूप, खूप चांगला आहे. इव्हन मुलं कधी-कधी खूप ऐकत नसतात, चिडचिडपणा करतात आणि अभ्यासाकडे लक्ष नसतो. त्यासाठी पण हाच उपाय आहे. तुम्ही हा नक्की अमावास्येला करा. इव्हन वाहन आपण जात येत असतो, खूप वाईट गोष्टी असतात. कधीही आपल्याला कुठल्याही गोष्टीचा धक्का लागू नये म्हणून नक्की हा जरी तुम्ही वाहनासाठी असा सेम नारळ काढून 7 वेळेला उतरून तो अशा ठिकाणी जाऊन ठेवून या. तर ही तुम्हाला नारळाची, मुलांची आणि घराची कशी दृष्ट काढायची ते मी तुम्हाला सांगितले आणि हां, हे तुम्ही 7 वाजल्यापासून म्हणजे सोमवारी आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत काढू शकता. त्यानंतर नाही काढायची. तुम्ही म्हणाल उद्या उद्या चालणार नाही. मंगळवारी उद्या काढायची नाही. तुम्हाला जी करायची ते आजच करायचे आणि हे तुम्हाला तिन्ही सांजचं म्हणजे रात्रीचीच ही सेवा करायची असते. तुम्ही म्हणाल उद्या पण अमावास्या आहे. पण उद्याची जी अमावास्या आहे ती 3:13 नंतर संपणार आहे. तेव्हा तुम्ही उद्या ती सेवा करून काही फायदा नाही आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा आजच करा. तुम्हाला घराची काढायची, घराची काढा, गाडीची काढायची, गाडीची काढा, मुलांची दृष्ट काढायची अशी मुलांची काढा. तर ही अशा प्रकारे ही सेवा आहे आणि तुम्हाला आपले जे पित्र आहे, जे आपल्याला त्रास देत असतात, आपली सगळ्या कामं अडतात वगैरे, आपल्याला पुढच्या काही गोष्टी करायच्या असतील, ते आपल्याला सुचत नाही, मार्ग देत नाही, आजारीपणा येतो. का तर आपले पित्र आपले जे असतात ते आपल्यावर रुसलेले असतात. आता तुम्ही म्हणाल जिवंतपणी त्यांची सेवा करायची नाही, मेल्यानंतर काय? तर कसं आहे, आपल्याला जे दोष लागतात, तुम्ही स्वतःही जे कोणी असाल वगैरे, ते तुम्ही जेव्हा पंडिताकडे किंवा कोणाकडे दाखवता, तुमची पत्रिका दाखवता, आपल्याला दोष दाखवतात आपल्या पित्रांचा वगैरे, वगैरे. तेव्हा आपल्या मुलांची लग्न ठरत नाही वगैरे असे प्रॉब्लेम्स येतात. हे काय येतात? आपल्या पित्रांचे प्रॉब्लेम. आता आपल्याला 3 पिढ्यांचं म्हणजे आपल्याला जे दोष लागतात ते 1 नाही 3 पिढ्यांचे लागतात. मग हे 3 पिढ्यांची आपल्याला सेवा करणे शक्य आहे का? नाही. मग त्यासाठी काय करायचं असतं, आपले हे घरातले छोटे-छोटे उपाय आपण हे करून आपले जे दोष आहेत, जे पितरांचे, ते आपण तृप्त करून त्यांना संतुष्ट करायचं असतं. तर ही अशा प्रकारे सेवा आहे. तर तुम्हाला काय करायचे? जी सेवा करायची त्या म्हणजे जी दृष्टी वगैरे म्हणजे जे दोष असतात, ते तुम्हाला सगळे उद्या काढायचे. आता उद्या मंगळवारी तुम्ही कधीही करू शकता. पण तुम्हाला 3:13च्या आधी दुपारी किंवा दुपारी 12च्या नंतर हे तुम्ही करा. 1 वाटी अ, तांदूळ घ्या आणि ते तुम्ही सेपरेट म्हणजे ते तुम्हाला जी वाटीभर तुम्ही जो लावणार आहेत भात, तो तुम्ही स्वतः खायचा नाहीये आणि त्याच्यात मीठही टाकायचं नाही आणि तो शिजवून घ्यायचा आहे. आणि तो शिजवल्यानंतर ते जो असेल, तो भात घ्यायचा आणि तुम्हाला तो घराच्या बाहेर म्हणजे टॅरेस असेल तर टॅरेसवरती किंवा तुमची बाल्कनी असेल किंवा घराच्या बाहेर तुम्हाला ठेवता आलं तर तिथे ठेवा आणि त्याच्यावर काळे तीळ असतात, ते ठेवायचे आणि ते तुम्ही तुमच्या पितरांना दाखवायचे. हा तुम्ही एक नक्की उपाय उद्या 12च्या नंतर करा. हा पितरांसाठी घास म्हणजे कावळ्यांसाठी इव्हन मी म्हणत नाही कावळे काही-काहींच्या ठिकाणी येतात असे नाहीच आहे. कोणीही खाऊ, ते पित्र तुमचे बरोबर तो दोष निघून जातो. कोणीही खाऊ, पण हा नक्की उपाय म्हणजे नक्की करा. आणि आज संध्याकाळी तुम्हाला एक सेवा करायची आहे. तुम्हाला सेम तसाच 1 वाटी भात शिजवून घ्यायचा आहे आणि तो भात तुम्हाला शिजवला बिना मिठाचाच तुम्हाला तो पण करायचा आहे. ज्यांना ज्या सेवा पॉसिबल होईल त्या करा. मी म्हणत नाही तुम्ही ह्या सगळ्याच सेवा करा, पण जितकं होईल तितकं करा. माझं हेच म्हणणं असतं. आपल्याला जे दोष लागत आहेत, जे आपले कामं होत नाही, त्यासाठी आपण घरगुती उपाय करूच शकतो ना. इथे जावा, तिथे जावा, त्यापेक्षा हे छोटे-छोटे उपाय करून आपण आपल्या पितरांना संतुष्ट केलं, तर काय होतंय? तर हो, तुम्हाला सांगायचं एका वाटीमध्ये भात घ्या आणि त्याच्यात पण मीठ वगैरे टाकू नका. तो भात घेऊन जाऊन तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे, म्हणजे जात्यावेळी तुमचा उजवा हात दक्षिण दिशेला ठेवायचा आहे, उजवा हात आणि घरात रिटर्न येत्यावेळी तुमचा डावा हात. तर
ते जे वाटीभर जे तुम्ही जे भात शिजवणार आहे त्यात मीठ टाकू नका आणि तो तुम्ही घरात पण वापरायचा नाही. तेवढाच जो तुम्हाला बाहेर ठेवायचा आहे तो. तो वाटीभर भात तुम्हाला बाहेर ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो तुम्हाला भातही तुम्हाला बाहेरच तसा ठेवायचा आहे. तुम्ही तसं करायचं तर तुम्ही तसं करा आणि ज्यांना पॉसिबल नाही, काही काही फ्लॅटमध्ये राहतात, असं करू शकत नाही, तर तुमच्याकडे अजून एक मी उपाय सांगते. तुम्ही एक मातीचा दिवा घ्या. तो दिवा घेऊन तुम्ही तुमच्या संध्याकाळी, आज संध्याकाळी बाहेर, घराच्या बाहेर ठेवा आणि त्याला कापसाची वात लावा आणि मातीचाच दिवा असावा आणि तिळाचं तेल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ज्यांना पॉसिबल होणार नाही त्यांनी नका वापरू आणि ज्यांना खरंच पॉसिबल होईल त्यांनी तिळाचं तेल आणा आणि त्याचा दिवा लावा आणि जो दिवा लावाल त्याच्यात काळे ज्या तीळ असतात ते टाका आणि ते तुम्ही करा. जर ज्यांना भाताचं पॉसिबल होणार नाही आहे त्यांनी हे नक्की करा आणि जेव्हा तुम्ही तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तेव्हा तुम्ही जात्यावेळी दक्षिण दिशेला लावायचे. तुम्हाला घरातून बाहेर जात्यावेळी तुमचा उजवा हात आणि येत्यावेळी डावा हात अशा दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम सर्व पित्र देवताय नमः हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि जो तुम्ही तो दिवा लावणार आहे त्याच्या खाली ते प्लेट ठेवा आणि त्याच्यावर तांदूळ ठेवून मग हा दिवा ठेवा आणि ही तुम्हाला अमावस्येच्या दिवशी तुमच्या पित्रांसाठी सेवा करायची आहे. पैसा टिकत नाही किंवा आजारपण असेल, लग्न मुलांची ठरत नसेल तर तुम्ही नक्की ही सेवा कराच करा. पण ही तुम्हाला रात्री म्हणजे आज रात्री दिव्याची सेवा करायची आहे. आणि जर तुम्हाला कर्पूर होम करायचा असेल तर तोही सांगते. तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे, देव्हाऱ्याच्या समोर उभं राहायचं आहे आणि 7 7 कर्पूर होम बोलतात त्याला. 7 कापूर घ्यायचे आहेत आणि ते एक-एक करून नारळाच्या वर ठेवून नारळाची शेंडी आहे ती देव्हाऱ्याच्या समोर पाहिजे आणि तो नारळ तुम्ही हातात पकडा आणि त्याच्यावर एक-एक कापुराची वडी चालत राहावा आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला जो पॉसिबल होईल तो तुम्ही म्हणा. मी स्वामींचाच सांगते. मी स्वतः स्वामींच्या बाबतीत करते. मी स्वतः स्वामींच्याबद्दलच सांगेल. मी स्वामींचाच मंत्र म्हणते आणि तो कर्पूर होम म्हणताना एक-एक वडी तुम्हाला घालायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचा तो कर्पूर होम झाल्यानंतर तो नारळ तो तुम्हाला पाण्यात व्हायचा असेल तर पाण्यात वाहू शकता आणि जर तुम्हाला तो नसेल पाण्यात व्हायचा असेल तर तुम्ही तो एका साईडला ठेवून तुम्हाला जर त्याचं झाड लावायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. तर ही अशा प्रकारे आपली अमावस्येची सेवा आहे. तर तुम्हाला नक्की तुमच्या घराचा दोष वगैरे काढायचा असेल, पित्रांना शांत करायचं असेल आणि हो, तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही दान उद्या 12च्या नंतर करू शकता. का? तर आपले जे पित्र आहेत ते तृप्त होण्यासाठीही दान केले जाते. तर ही अशा प्रकारे आपली अमावस्येची सेवा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे मित्रपरिवार जे असतील त्यांना नक्की शेअर करा आणि आपल्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही जो माझा परवाच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा म्हणते श्री स्वामी समर्थ.